इंस्टाग्रामवर पैसे डबल करण्याचे आमिष, नंदुरबारात जबरी चोरी, 24 तासात पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी जेरबंद. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासाच्या जामदा पॅटर्न जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत 2 आरोपींना ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील यश संजय चव्हाण यांना इंस्टाग्रामवर पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. आरोपींनी त्यांना नंदुरबार येथे बोलावून घेतले. 19 जून रोजी यश चव्हाण आणि त्यांचे नातेवाईक विशाल चव्हाण हे 50,000 रुपये घेऊन नंदुरबार येथे आले. त्यानंतर आरोपींनी त्यांना बसस्थानकावरून पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील निर्जन स्थळी नेले. तेथे चाकूचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्याजवळील 50,000 रुपये रोख रक्कम आणि 20,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे धान्य मार्केट परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी शिवनाथ अशोक ठाकरे व 21 वर्ष राहणार जीटीपी कॉलेज भिलाटी नंदुरबार आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून लुटलेले 50,000 रुपये, 20,000 रुपयाचा मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि 80,000 रुपये किमतीचे वाहन असा एकूण 1,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांच्या कामगिरीचा गौरव. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी करीत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे, अमोल देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, प्रशांत पाटील, गुन्हे शोध पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली. इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरील पैसे डबल करण्याच्या आमिषांना बळी पडू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. सायबर फसवणूक आणि अशा गुन्ह्यांपासून सावध ही काळाची गरज आहे. अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.